राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोल्हापूर जिल्हा भरारी पथकाकडून एकूण रुपये 16,28,700 किमतीचा उत्पादन शुल्क बुडवलेला स्कॉच विदेशी मद्याचा साठा वाहनासह जप्त। जिल्हा भरारी पथक कोल्हापूर या पथकास दिनांक 22 मे 2024 रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीवरून अवैध स्कॉचचा मद्याचा साठा वाडा मिसळ समोर आकांक्षा अपार्टमेंट 3रा मजला T1 फ्लॅट राजारामपुरी नववी गल्ली कोल्हापूर येथे दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास छापा टाकला असता सदर फ्लॅटमध्ये एक इसम मिळून आला आणि त्याच्याकडे कसून चौकशी व फ्लॅटची तपासणी केली असता त्यामध्ये विदेशी निर्मित स्कॉचने भरलेले 750 मिलीच्या 10 बाटल्या इतकं मद्य मिळून आलं। सदर इसमाची चौकशी केली असता त्यांना आणखी स्कॉचचा साठा केलेली ठिकाणं सांगितली। त्यानुसार छापा टाकला असता ऐश्वर्या पार्क फ्लॅट नंबर 301 उद्योग भवनच्या पाठीमागे रस्त्याच्या कडेला सुझुकी कॅरी 4 चाकी वाहन यामध्ये विविध ब्रँडचे स्कॉच 750 मिलीचे एकूण 326 बाटल्या मिळून आल्या। सदर प्रकरणी अनिरुद्ध अरुण राऊत वय वर्ष 31 राहणार जिल्हा परिषद कॉलनी साई मंदिर जवळ फुलेवाडी तालुका करवीर येथील रहिवासी असून सदर इसमाच्या ताब्यातून उत्पादन शुल्काने बुडवलेल्या स्कॉचच्या एकूण 336 बाटल्या इतकं स्कॉच 252 लिटर मिळून आलं असून वाहनासह एकूण मुद्देमालाची किंमत रुपये 16,28,700 इतकी आहे। सदर गुन्ह्यामध्ये गुन्ह्याच्या ठिकाणी मिळून आलेल्या आरोपी व्यतिरिक्त त्याच्या इतर साथीदारांचा सहभाग आहे का याबाबत तपास सुरू आहे। आरोपींवर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला असून इतर आरोपींचा शोध घेण्यात येत असल्याचं निरीक्षक श्री सदानंद मस्करे यांनी सांगितलं। सदर कारवाईत राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर भरारी पथकाचे निरीक्षक श्री सदानंद मस्करे, दुय्यम निरीक्षक श्री गिरीश कुमार खर्चे, दुय्यम निरीक्षक श्री अभय कुमार साबळे, जवान सर्वश्री राजेंद्र कोळी, मारुती पवार, सचिन लोंढे, विशाल भोई, साजिद मुल्ला यांनी सहभाग घेतला। पुढील तपास हा श्री गिरीश कुमार खर्चे करीत आहेत। पहिलं राज्यस्तरीय काव्य संमेलन कोल्हापूर जिल्ह्यातील नृसिंहवाडी येथील वासुदेव मंगल कार्यालयात संपन्न। पहिलं राज्यस्तरीय काव्य संमेलन कोल्हापूर नृसिंहवाडी येथील वासुदेव मंगल कार्यालयात नुकतंच पार पडलं। कवियोका अध्यात्मक कोल्हापूर प्रतिष्ठान या समूहाचे फीत कापून उद्घाटन तसेच भारतीय कोल्हापूर मंचचे प्रतिनिधी काव्यसंग्रह तसेच सौरोहिणी अमोल पराडकर यांचा वैयक्तिक अभंग कौस्तुभमणी या पुस्तकाचं प्रकाशन झालं। सर्व कवींना प्रमाणपत्र व सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आलं। कवी संमेलनाचा मुख्य विषय पाणी वाचवा होता तर त्यावर वृषाली टाकळे रत्नागिरी, दत्तात्रय गुरव कोल्हापूर, प्रांजली चौधरी गोवा, सौरोहिणी पराडकर कोल्हापूर, नागरत्ना कुलतरकर गोवा, गोविंद दत्तात्रय पाठक बीड, प्रमिला कुलकर्णी छत्रपती संभाजीनगर, दीपक पवार कोल्हापूर, सागर गुडमेवार पुणे आळंदी, डॉ जेनेट बोर्जिस गोवा या सर्वांनी अतिशय सुंदर कविता सादर केल्या। या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रांजली चौधरी यांनी केलं। अमोल पराडकर यांनी अध्यक्षस्थान भूषवलं होतं। संस्थापक डॉ सागर गुडमेवार यांनी उद्घाटन केलं। आयोजक रोहिणी अमोल पराडकर यांनी प्रास्ताविक केलं। मलिकवाड परिसरात जोरदार पाऊस, शेतकरी वर्गातून समाधान। चिकोडी तालुक्यातील चिकोडी परिसर, हिरेकोणी, नंदी, एकसंबा, मलिकवाड यासह परिसरात आज संध्याकाळी 7च्या सुमारास वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस बरसलाय। परिसरातील पाण्यामुळे करपत असलेली ऊस शेती व इतर पिके यांना जीवदान मिळाले व शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे। यावर्षी मान्सूनपूर्व पाऊस वेळेत सुरू झाल्यामुळे शेतकरी सुखावलाय तसेच वादळी वाऱ्यामुळे परिसरातील वीज पुरवठा खंडित झालाय। केन बुद्धिबळ अकॅडमी इचलकरंजी आयोजित लायन्स क्लब ऑफ इचलकरंजी व्यंकटराव हायस्कूल इचलकरंजीच्या सहकार्यानं बुद्धिबळ विकास उपक्रम राबवण्यात आला। रविवारी केन चेस अकॅडमी इचलकरंजी यांच्या वतीनं व्यंकटराव हायस्कूल व लायन्स क्लब ऑफ इचलकरंजी यांच्या सहकार्यानं शहीद भगतसिंग उद्यान व व्यंकटराव हायस्कूल येथे बुद्धिबळाचा विकास आणि प्रसार होण्यासाठी सायमल्टेनियस चेस एक्झिबिशनचं आयोजन करण्यात आलं। यामध्ये केन चेस अकॅडमी इचलकरंजीचे आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त बुद्धिबळपटू अथर्व तावरे आणि आराध्य ठाकूर देसाई, करण दबडे यांनी एकाच वेळी 10 शालेय बुद्धिबळ खेळाडूंसोबत बुद्धिबळाचा डाव खेळला आणि तो जिंकला। या उपक्रमामुळे कोल्हापूर, कुरुंदवाड, इचलकरंजी येथील बुद्धिबळ खेळाडूंना आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त खेळाडूंसोबत खेळण्याची संधी आणि अतिशय चांगला असा अनुभव मिळालाय। या उपक्रमाचं उद्घाटन व्यंकटराव हायस्कूल शिक्षक श्री राजेंद्र आलोणे सर व शहीद भगतसिंग उद्यान कर्मचारी मंजुनाथ खंदारे यांच्या हस्ते झालं। या उपक्रमाचे आभार प्रदर्शन व्यंकटराव हायस्कूल क्रीडा शिक्षक श्री गणेश बरगाले सर व गणेश गोरे यांनी केलं। या स्पर्धेसाठी सूत्रसंचालन आणि मार्गदर्शक केन चेस अकॅडमी इचलकरंजीचे मुख्य प्रशिक्षक श्री रोहित पोळ आणि रेश्मा नलवडे यांनी केलं। अशा प्रकारचे अनेक बुद्धिबळ प्रसार व विकास उपक्रम केन चेस अकॅडमी इचलकरंजी, लायन्स क्लब ऑफ इचलकरंजी आणि व्यंकटराव हायस्कूल यांच्या वतीनं राबवण्यात येतात। काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत आमदार माननीय पांडुरंग निवृत्ती पाटील म्हणजेच PM पाटील अनंतात विलीन।
काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत आमदार तसेच काँग्रेस पक्षाचे सर्वात जास्त म्हणजे 20 वर्ष जिल्हाध्यक्षपद भूषवलेले निष्ठावंत मान्य पी.एन. पाटील हे काही दिवसापूर्वी त्यांच्या राजारामपूर येथील घरामध्ये भोवळ येऊन पडले होते. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात हलवण्यात आलं आणि त्या ठिकाणी त्यांना 5 ते 6 दिवस ठेवण्यात आलं होतं. त्यांच्या मेंदूला इजा झाली होती. मुंबई येथील न्यूरोसर्जन यांनी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती, पण त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. बुधवारी मध्यरात्री त्यांची प्राणज्योत मालवली. करवीरचे आधारवड व ढाण्या भाग अशी त्यांची ओळख होती. आज त्यांची अंत्ययात्रा करवीर येथील सडोली खालसा गावातून काढण्यात आली. सुमारे 20-25 हजार लोकांच्या मध्ये पी.एन. पाटील अनंतात विलीन झाले. यावेळी गावातील वृद्ध महिला व पुरुषांनी हंबरडा फोडला होता. पी.एन. पाटील अमर रहे अशा घोषणा देत त्यांना शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यविधी करण्यात आला. यावेळी सर्व पक्षातील मान्यवर उपस्थित होते. तसेच करवीर तालुक्यातील सर्व गावं व गावातील व्यवहार बंद ठेवून पी.एन. पाटील यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. अकिवाट येथे बसवेश्वर जयंतीनिमित्त आयोजित समाज प्रबोधनार्थ प्रवचनाचा सांगता समारंभ भक्तिमय वातावरणात संपन्न. श्री बसवेश्वर जयंती उत्सव कमिटी आणि लिंगायत समाज अकिवाट यांच्या संयुक्त विद्यमानं अकिवाट येथील बसव मंडप येथे 13 मे ते 22 मे अखेर परमपूज्य मारुती शरणरू यांचा समाज प्रबोधनार्थ प्रवचन सांगता समारंभ भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. या 10 दिवसात परमपूज्य मारुती शरणरू यांनी महात्मा बसवांना यांचं वचन साहित्य आजच्या मानवी जीवनाला कशा प्रकारे अनुरूप आहे हे त्यांनी आपल्या प्रवचनातून सांगितलं. ते पुढे म्हणाले की महात्मा बसवांना यांनी स्थापलेल्या इष्टलिंग पूजा ही नियमितपणे करावी. सर्व समाज बांधवांनी किमान आठवड्यातून एकदा तरी अनुभव मंडपमध्ये एकत्रित येऊन सामूहिक प्रार्थना करावी. यामुळे आपल्या जीवनात पुन्हा एकदा नवचैतन्य निर्माण होतं. भारत सरकार नोटरीपदी ॲडव्होकेट सुशांत कुंभार व ॲडव्होकेट अरुण कल्लणावर यांची नियुक्ती झाल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला. तर लिंगायत धर्म अभ्यासिका चाचणी परीक्षेमध्ये बक्षिसाचे मानकरी प्रथम क्रमांक सुजाता आपेने, द्वितीय क्रमांक अपूर्वा मिठारे, तृतीय क्रमांक ऋग्वेद आंबी, उत्तेजनार्थ मनस्वी मलिकवाडे यांचाही सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी महात्मा बसवेश्वर सामाजिक सेवा मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र पिंपळे यांनी बसव मंडप हे आपल्या सर्वांच्या सहकार्याने झालं असून त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा असं आवाहन केलं. यावेळी शरण प्रकाश आवटी व सौरेखा आवटी या दाम्पत्यांनी बसव पूजा केली. या कार्यक्रमास शरीफ साहेब, शंकर चौगुला, प्रवीण महाराज, सातोबा पाटील, ज्येष्ठ पत्रकार गणपती क्रागे यांच्यासह पंचक्रोशीतील समाज बांधव उपस्थित होते. कार्यक्रम समाप्तीवेळी एकसंबा येथील शरणी अक्काताई यांनी उपस्थित महिलांना ओटी भरण्याचा कार्यक्रम घेतला.